सुरू पहिल्यापासून शिवजन्मी भूमीमध्ये आपलं स्वागत करतो. या ठिकाणी आपण जे उभे आहोत त्या ठिकाणी तर जुन्नर गोड हे झाड आहे. या ठिकाणी आपण 2008 साली आंब्याची फळबाग लागवड केली आणि लागवड करत असताना जे झाडं मर झाली होती त्या ठिकाणी आपण नवीन कोया टाकून झाडं लावण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प करत असताना या आंब्याची कोय आपण त्या ठिकाणी टाकल्यानंतर एक 3 वर्ष ते झाड आपल्याकडून कलम करायचं राहून गेलं आणि एक 3-4 वर्षांनी ह्या आंब्याला असे आंबे यायला लागले आणि मग साधारणतः ते मी निरीक्षण करत गेलो की आपल्या बागेमध्ये अशा प्रकारचा वाण नाही. याला एक साधारणतः एक 5-6 वर्ष तसेच निरीक्षणामध्ये गेले आणि कारण आंब्याच्या सीझन हंगामी हे पीक असल्यामुळं हंगामातच लक्ष दिलं जातं. त्यामुळं आणि मलाही काही गोष्टीचं ज्ञात नसल्यामुळं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं. असंच एक वेळ या मेमध्ये कृषी विभागीय अधिकारी शिरसाट साहेब हे आंब्याच्या बागेला व्हिजिट देण्यासाठी आल्यानंतर त्यांना मी ह्या आपल्या बागेमध्ये एक नवीन वाण तयार झाला हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यांनाही ते पटलं. त्यांनी बी आपल्या बागेमध्ये अशा प्रकारचा वाण नाही असं त्यांच्या निदर्शनास आलं. त्याच्यानंतर काही काळ लोटला आणि त्याच्यानंतर मी याचं हार्वेस्टिंग केलं. ही फळं तयार झाली. ही फळं तयार झाल्यानंतर कृषी विज्ञान केंद्राचे कृषीरत्न अनिल तात्या मेहर मी यांना ही फळं नेऊन दिली आणि त्यांनी सुद्धा मान्य केलं की हे एक नवीन प्रकारचा वाण आपल्या शेतीमध्ये तयार झाला आहे. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे त्या हेतूने त्यांनी कृषी विज्ञान केंद्राचे भरत टेमकर शास्त्रज्ञ त्याचप्रमाणे श्री गावडे डॉक्टर गावडे यांना ताबडतोब या गोष्टीचे संशोधन करण्यासाठी पाठवलं आणि त्यांनी मग ह्या आंब्याचा पेटंट मिळवण्यासाठी त्याचं हापूस केशर आणि राजापुरी याशी तुलना केली आणि तो सर्व फाईल तयार करून PPVRकडं रजिस्ट्रेशनसाठी दिल्लीला पाठवल्यानंतर दिल्लीवरून त्या हॉर्टिकल्चर विभाग लखनौचा त्यांच्याकडं विनीत कुमार जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याकडे तो गेला. त्यांनी येऊन या ठिकाणी या झाडाची पाहणी करून फळांची पानांची आणि नवीन पालवीची पाहणी केली आणि त्यांच्या लक्षात आलं का हे एक वेगळ्या प्रकारचा वाण आहे. मग त्यांनी साधारणतः 4 डिसेंबर 2025ला आपल्याला रजिस्ट्रेशन दिलं. या वाणाचं काय वैशिष्ट्य तुम्हाला जाणवलं? वेगळे पण काय आहे आंब्यामध्ये? सर या वाणाचं सांगायचं म्हणजे याचा देठ अक्षरशः खूप असा घट्ट आहे. याचं फळ अजिबात असं म्हणजे किती वारं वावदान आलं तर ते पडत नाही. म्हणजे वाऱ्या वावदानाला टिकाऊ क्षमता याचे आहे. याचं सांगायचं म्हणजे याचं वजन 800-900 ग्रॅमपर्यंत जातं, 1 किलोपर्यंत जातं आणि हे सांगत असताना याची साल सुद्धा खूप अशी आकर्षक आहे. याचा शेप जो आहे तो सुद्धा खूप असा छान असा आहे आणि याच्यामध्ये याला कलर सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा सेंद्रिय कलर आहे वरून आणि याचं कापल्यानंतरचा केशरी कलर निघतो याच्यामध्ये. याला एक चांगल्या प्रकारचा सुगंध आहे. याच्या कोळीचं वजन एक 48 ग्रॅमपर्यंत कोळी भरते. याला पल्प चांगला आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचं सांगत असताना हा हापूसाला जसा साका निघतो तसा याला साका निघत नाही. हा साका आता मी इतक्या वर्ष जे पाहतोय तर याच्यामध्ये साका नाही. अशा प्रकारची याची गुणवैशिष्ट्ये, याची चव हापूस आणि केशर मिश्रित आहे. अशा प्रकारची याची वैशिष्ट्ये आहेत. भरण्याचा असा एक मध्ये एक असं बरंच हे आलं होतं लोकांचं म्हणणं का बाबा आपण ते कोळी टाकायची आणि कोळीवर जागेवर कलम करायचं, शेंडा कलम असं. तर त्यावेळेला आपण ते काय ही बाग लावताना 2008ला तर ते 9 मध्ये ते जी काही झाडं मिळली त्यावेळेला आपण हे भरत असताना इथं कोळी टाकलेली. तर इथं पुढचं बी झाड मिळले नंतर तर ते असं कोया टाकून आपण काही म्हणजे गुंड्या आणायचा विषय बंद केला तो. मग ते टाकत असताना ते कोळी टाकली आणि आपल्याच बागेतली टाकली. ती काही कुठून टाकली नाही. आपली ती पहिली जुनी बाग आहे ती 98ची. मग त्याच्यातल्या कोया टाकल्या. ते कोणतं हापूसचं होतं का? नाही ती रायवळाची होती ती कोळी. रायवळ होतं. हा ती जी आता आहे ती दाखव कुठलं? ते काय गावरान
त्याची कोय होती का? याची बर. हा याला कलर बी चांगला येतो. हा आतला आंबा आहे. तर ते मग टाकल्यानंतर ते एक कलम करायचं राहून गेलं आमच्याकडून. कारण त्यावेळेला आम्हाला बी काय आंब्यात काय माहिती नव्हती कसं करायचं काय करायचं. कलमावला येईल आणि ऑगस्ट मध्ये सप्टेंबर मध्ये करायचं काय असा तो राहून गेला आमच्याकडून. ते राहून गेल्यानंतर झाड झालं 3 वर्षाचं. 3 वर्ष झाल्यानंतर मग त्याला मोर यायला लागला. मोर यायला लागल्यावर आम्ही त्याच्याकडे ते म्हणजे फवारणी काय करतच नव्हतो, बाकीचं करायचं. आणि त्याच्यानंतर त्याला ते फळं लागायला लागली. मग ते फळं लागायला लागल्यानंतर ती अशा आकाराची ती वेगळी जाणवायला लागली. तर आता आंब्याची बाग मोठी असल्यामुळं काय व्हायचं, पहिलं आम्ही हापूस काढून घ्यायचं, केशर काढून घ्यायचं आणि नंतर याच्याकडे लक्ष द्यायचं. म्हणजे आज जसं तुम्ही पाहिलं रायवाळ्याची आपण शेवटला गाडी भरतोय, आता आपल्याकडे केशर राहिलंय. म्हणजे जे तयार होते ते पहिलं काढून घेतो, ज्याचे पहिलं उत्पन्नाचंच होते. मग ते नंतर याच्याकडे लक्ष द्यायला गेलो आणि मग ते हळूहळू मग ते इकडे तिकडे थोडासा देत पण काय त्याला आयडिया नाही आली कोणाकडे. आणि नंतर असं होत गेलं की एक वेळ असंच मे महिन्यामध्ये हार्वेस्टिंगच्या टायमाला आपले कृषी विभागीय अधिकारी आहेत शिरसाट साहेब, तर ते असेच हार्वेस्टिंगच्या टायमाला आले आणि मी त्यांना दाखवलं. त्यावेळेला बी खूप झाड लगडलं होतं असं आंब्यांनी. तेव्हा मग त्यांना ते दाखवलं. त्यांनी सांगितलं हे तुमच्याकडे एक नवीन वाहन आहे. म्हणजे मला बी खात्री पटली का बाबा हे काहीतरी अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी एक बातमी तयार केली. बातमी तयार केल्यानंतर त्याचं ते म्हटले KVKशी संपर्क साधा. मग मी आंबे आहे ना शेवटच्या टप्प्यात तयार झाले मेच्या एंडिंगला, जूनला. मग ते मी अनिल तात्या मेहर यांच्याकडे घेऊन गेलो, त्यांना दिले. मग त्यांनी सुद्धा ते जेव्हा असे बॉक्स खोललं तर ते एकदम सुवास चांगला आला याचा आणि स्मेल चांगले आल्यानंतर आणि ते कापल्यानंतर त्यांना बी ते योग्य वाटलं का हे नवीन काहीतरी वाण बदल आहे. मग त्यांनी ते काय केलं, कृषी अधिकारी शास्त्रज्ञ टेमकर सर आणि हे गावडे सर यांना पाठवलं लगेच इकडे. आणि उरलेले जे आंबे होते ते त्यांनी टेस्टिंगला अशोक लॅब आहे त्यांची नाशिकला, त्यांच्या नातेवाईकांची, त्यांच्याकडे ते लॅब पाठवलं. त्याच्यात ते अनालिसिस केलं त्यांनी, ते सर्टिफिकेट बी मिळालं आपल्याला. आणि मग त्याच्यानंतर एक PPVR कडे एक प्रस्ताव तयार केला याचा, ह्या आंब्याचा. याची तुलना काय केली, याची तुलना हापूस, केशर आणि राजापुरी अशी तिन्हीची याची तुलना केली. तर याच्यामध्ये डिफरंट बराचसा जाणवला. मग तो प्रस्ताव तयार केल्यानंतर तो पुण्याच्या कृषी महाविद्यालयामध्ये त्यांचं ऑफिस आहे PPVRचं, दिल्लीच्या संशोधन केंद्राचं. मग तिथून तो प्रस्ताव याला दिल्लीला गेला, दिल्लीवरून लखनौला गेला. लखनौला तिथं ते विनीत कुमार म्हणून ते शास्त्रज्ञ आहे, मग त्यांची व्हिजिट झाली एक 6-7 महिन्यांनी. मग त्याच्यानंतर मग त्यांनी ते सगळं पाहिलं, सगळं या आंब्याचं वैशिष्ट्य काय कसं काय ते त्यांच्या पद्धतीने, शास्त्रज्ञांच्या पद्धतीने लखनौच्या विद्यापीठाच्या. मग त्यांनी मग त्यांनी तो आपल्याला 4 डिसेंबर 2025ला आपल्याला पेटंट दिला याचा. असं इथपर्यंत याचा प्रवास झाला असा. पण आता हे दुसरीकडे झाड कुठंच नाही. नाही आता तुम्ही बागेत पाहिलं ना तर पुढे हे झाड दिसणारच नाही. आता तुम्ही पाहिलं आपण ते. मग आता हे नॅचरल तुम्ही जी कोय टाकली ती कोय चुकली ना, तुम्ही कलम वगैरे काय केलं नाही? नाही कलम नाही. तुम्ही बघू शकता याला कुठंच कलम नाही, ते पूर्ण कोडच आहे. बर, पण ह्याच्यामध्ये तुमचं काय मत आहे की ते जे कोय आहे ते तर ऑलरेडी झाडाची कोय आहे ना, मग तेच गुणधर्म आले असतील? हा ते गुणधर्म यायला ह्या आंब्याची कोय टाकल्यानंतर ह्या आंब्याचीच कोय होती ना? ह्याच आंबे 100%. मग हे असं कसं काय तयार झालं, सेम का नाही? हा मग मला तेच म्हणायचंय ना. आता काय झालंय तुम्हाला दुसरी गोष्ट असं सांगतो. आता त्याच उदाहरण आहे, आपण ह्या आंब्याचे ज्या वेळेला आंबे गळत होते, आता तुम्ही पाहिलं तुमच्या सामने काय हा पडला साधारण किती, 1 किलोच असेल जवळपास? नाही 800 पर्यंत जाईल. 800 ग्राम. आता तुम्हीच पाहिलं. आता हा जो आंबा पडला जर खराब झाला तर आपण काय उचलत नाही, त्याची कोय जागेवर चढते. आता तुम्हाला ह्या बाजूने तुम्हाला दाखवतो याचं. म्हणजे हा एक अभ्यासाचा भाग आहे सर, हा एक कुतूहलाचा भाग आहे. तर हे बघाल तुम्ही. आता हे जे हे जे खोड आहे ना ते बघा, ही कोय पडलेली इथं, जसा हा आंबा पडला होता असं. तर हे झाड आपण जागेवर ठेवलं
त्याला काही केलं नाही. हे कोणत्या ह्याच आंब्याची कोय पडली हा होती? ह्याच आंब्याची. मग त्याला बघा ना, हे असं आंबे आले. हो ओके, म्हणजे हे कसले आंबे? ह्या आंब्याची कोय पडून हे झाड उगलं, पण त्याचे आंबे असे कसं काय आले? हा मग तेच ना म्हणजे पण आता ह्या आंब्याचं ओरिजिन ह्याच आंब्यापासून आहे, किंवा ह्याच आंब्याची कोय पडली होती, हे कशावरून? दुसरे आंबेच नाही ना आपल्याकडे इथं. आपण टाकू शकत नाही ना असे खाली, असे इकडे टाकू शकत नाही ना. लावले तर इकडे लाईनीत लावू शकतो, असं तर झाडाखाली टाकू शकत नाही ना. ओके. असं झालेला प्रकार आहे हा. कारण असं आपण काही हे करत नाही. आता तुम्हाला जर पाहायचं असेल तर केशरच्या झाडाखाली सुद्धा अशाच कोया पडलेल्या आहेत, पण तिथे तसंच झाडं उगवली. असं आपण काय जाणून बुजून टाकलेलं नाही. हा एक पण मग हे असं कसं झालं काय? तेच ना, मग तोच याचा भाग येतो एक संशोधनाचा भाग आहे. संशोधनाचा पण मग भाग त्यांनी आहे. विचारलं जेव्हा तुम्हाला पेटंट दिलं, हा. त्यावेळेला त्यांनी काही क्रॉस चेकिंग केलं असेल ना, हे असं कसं झालं, किंवा तुम्ही त्याच्यावरती नाही, काही याचं क्रॉस नाही, पॉलिनेशन याचं केलंय का? नाही हे तुम्ही क्रॉस पॉलिनेशनचं विचारलं ना त्यांनी. हं. तर आपण जे तुम्हाला मी आता जे सांगतोय ते हे क्रॉस पॉलिनेशन ज्या वेळेला मोर येतो ना, त्यावेळेलाच क्रॉस पॉलिनेशन झाले. कारण त्यावेळेला असं झालं की तुडतुड्याचं प्रमाण खूप झालं होतं. तुडतुडं सुद्धा आहे ना असं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, आणि मधमाशी खूप होती, आणि त्या मधमाशीच्या त्या पॉलिनेशन मधून हा प्रकार झाला असा माझा 100% विश्वास आहे. ओके. कारण आता जे काय आता जे आणि सगळ्यात महत्वाचं याला आहे ना, याला आता जे आपण पाहतोय तर याचा देठ पण खूप निभार आहे. तुम्ही बघता आता एवढ्या वरती एवढे आहेत आंबे, पण असे खूप वजनदार आहे ना, आणि हवेने पडले सुद्धा नाही आता. हे पण इथे आता कलर सर ते दांडी नाही तुमच्याकडे तेव्हा ते हा ना, ह्याचा देठ आहे ना खूप हेवी. तुम्ही असं किती हलवा, हा वादळाला सहन करणार. हा ठीक आहे. आणि पेटंट कधी आपल्याला मिळालं? पेटंट डिसेंबर 4ला 2025 डिसेंबर 4. 4 डिसेंबर 2025, म्हणजे आत्ता मिळालंय. हो, या 6 महिने झाले. 6 महिने झाले. ओके, येस.